या प्रकरणी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला जामीन मिळालाय। 2 जणांचा जीव घेणाऱ्या त्या अल्पवयीन तरुणाला तात्काळ जामीन मिळाला। पुण्यात भरधाव वेगाने गाडी चालवत त्या अल्पवयीन तरुणाने 2 जणांना त्यांचा जीव घेतलेला होता आणि यावेळेस धडक दिलेली होती। पुण्यातील कल्याणी नगर भागात बेदरकारपणे अतिवेगात गाडीने धडक देऊन 2 जणांना त्याने उडवलंय। या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, सुट्टीच्या कोर्टात हजर केलं। एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्याने काही अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, या मुलाने 2 जणांचा जीव घेतला आणि लगेचच जामीन मिळाला, सविस्तर अपडेट। निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की आज पहाटे 3 वाजता पुण्यातील कल्याणी नगर भागात अपघात झालेला होता आणि 17 वर्षीय गाडी चालवत असलेल्या त्या तरुणाने 2 जणांचा जीव देखील घेतला। त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता। मात्र एफआयआर मध्ये जे काही कलम त्याच्यावर लावण्यात आले होते हे सगळे जामीन पात्र असल्यामुळे त्याला कोर्टात नेला असता कोर्टाने देखील हे सगळे कलम जे आहेत ते जामीन पात्र असल्यामुळे तो अल्पवयीन असल्यामुळे काही अटींवर त्याला आता बेल देखील देण्यात आलेली आहे। मात्र आता एक गोष्ट याची महत्त्वाची पाहावी लागेल की पुणे पोलीस आता त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करतात का, कारण की 17 वर्षाचा असताना देखील त्याच्या हातात गाडी दिलीच कशी, एवढी महागडी गाडी देऊन त्याने 2 जणांचा जीव घेतल्यामुळे आता पुणे पोलीस पुढची कारवाई काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण अतिशय मोठी बातमी पाहतोय। पुणे हिट अँड रन प्रकरणी ही अपडेट समोर येते। ज्या मुलाने 2 जणांचा जीव घेतलेला त्या मुलाला लगेचच जामीन मंजूर झालेला आहे। मद्यधुंद अवस्थेत हा 17 वर्षीय मुलगा पोर्शे ही महागडी गाडी घेऊन मद्यधुंद अवस्थेत ही गाडी चालवत होता आणि त्याने 2 जणांना धडक दिली आणि यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। 12 तासांच्या आतच या आरोपीला जामीन सुद्धा मिळाला, त्यामुळे हा बड्या बापाचा मुलगा असल्याचं देखील कळतंय। बिल्डरचा हा मुलगा आहे, पुण्यातील अग्रवाल या बिल्डरचा हा मुलगा असल्याची देखील माहिती मिळते।